नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे ढोकळा. ढोकळा रेसिपी बनवणार आहे. गुजराती पदार्थ आहे हा. तर त्यासाठी मग मी हे तर बेसन घेतलेलं आहे. ही 1 वाटी बेसन आहे बघा. मी 1.5 वाटी घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन मी त्यामध्ये टाकलेलं आहे. अजून मी अर्धी वाटी बेसन घेणार आहे बघा. तर हे बघा, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे मी. 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचंय पहिल्यांदा. तर हे बघा, मी पीठ चाळून घेतलेलं आहे. 1.5 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे बघा. पहिल्यांदा थोडीशी हळद, त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर मी हा छोटा चमचा आहे, त्यासाठी मी इथं 3 चमचे साखर घालणार आहे बघा. साखर घातलेली आहे मी 3 चमचे. आता मीठ चवीनुसार. त्यानंतर मी इथं 2 मोठे चमचे पोहे खायच्या चमच्याने मी हे दही घेतलं होतं, ते दही टाकायचं आहे यामध्ये. चांगलं फेटून घ्यायचंय बघा दही अशा पद्धतीने. आता मी हे दही यामध्ये टाकणार आहे बघा. आता यामध्ये बघा अर्धा लिंबू पिळणार आहे मी. हा अर्धा लिंबू. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय बघा व्यवस्थित. यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय बघा. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय बघा. जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये गाठी राहता कामा नये अजिबात. पीठ चाळून घेतलं तर त्यामध्ये गाठी राहत नाहीत बघा. जास्त पातळ पण करायचं नाही पीठ आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. हे बघा, बघू शकताय तुम्ही. अगदी मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिक्स केल्यानंतर एक 10 मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचंय बघा. 10 मिनिटं असं झाकून ठेवायचंय. पीठ आपलं 10 मिनिटं झाकून ठेवायचंय. आणि पीठ झाकून ठेवल्यानंतर मी इथं ढोकळा उकडण्यासाठी बघा कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जाळी ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण ढोकळा ठेवणार आहोत उकडण्यासाठी. तर पाणी उकळून घेऊया आपण. तर 10 मिनिटं झालेली आहेत बघा. आपण बघूया पीठ आपलं कसं झालंय ते. हे बघा, पूर्ण गाठी फुटलेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं पीठ. बघू शकताय तुम्ही. कुकरमध्ये आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहे बघा. तर यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालणार आहे पोहे खायच्या चमच्याने. हे बघा, पोहे खायच्या चमच्याने मी इथं तेल घातलेलं आहे 2 चमचे. आता आणि मिक्स करून घ्यायचंय आपल्याला.
आता या भांड्यामध्ये मी हे बॅटर टाकणार आहे, त्यामुळे जरा थोडंसं तेल लावून घेते याला. आता आपण ढोकळ्याची शेवटची प्रोसेस म्हणजे मेन प्रोसेस करणार आहे बघा. यामध्ये मी इथं इनोची पुडी आणलेली आहे एक. हा इनो मी यामध्ये टाकणार आहे बघा. इनो टाकायचं आहे आपल्याला पूर्ण एक पुडी, आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे लगेच अशा पद्धतीने. पूर्ण फेटायचं आहे बघा असं. आणि हा इनो ऍक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला या भांड्यामध्ये हे बॅटर वतून घ्यायचं आहे बघा. तरच आपला ढोकळा फुलतो. तर हे बॅटर मी तेल लावलेल्या भांड्यात मध्ये वतते बघा. हे बघा, हे असं डब करायचं आहे आपल्याला आणि लगेच आपल्याला हे कुकर मध्ये ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी कुकर मध्ये ठेवलंय बघा. आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची, शिट्टी लावायची नाहीये कुकरला. अशा पद्धतीने ही शिट्टी काढून घ्यायची बघा. आणि हा कुकर आपल्याला असा ठेवायचा आहे गॅसवरती आणि आपला हा ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. तर अर्धा तास आपल्याला हा ढोकळा उकडून घ्यायचा आहे बघा. मीडियम गॅस करून, मध्यम गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि त्याच्यावरती हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अर्धा तास. तर अर्धा तास झालेला आहे. आता आपण बघूया ढोकळा शिजलाय का. तर हे बघा कसा फुललाय बघा ढोकळा आपला. आपण आता चेक करूया हा शिजलाय का. तर हे बघा तयार आहे आपला हा ढोकळा. पूर्णपणे आपली सुरी व्यवस्थित निघालेली आहे बघा. हे बघा. तर आता आपण काढून घेऊया बघा आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पातेलं. थंड झाल्यानंतर साईडनं असं चाकूच्या साह्याने मोकळा करायचा आपल्याला ढोकळा. तर हे बघा आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण त्याच्या फोडणीची तयारी करूया. तर इथं मी मोहरी घेतलेले आहे, पातेल्यात तेल घातलेलं आहे, तेल गरम झाले. आता यामध्ये मी मोहरी टाकणार आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये मी मिरचीचे तुकडे टाकणार आहे. त्यानंतर कढीपत्ता, थोडीशी हिंग चिमूटभर, आणि आपल्याला यामध्ये साखर घालायचे. साखर घातल्यानंतर मी यामध्ये लिंबू पिळणार आहे बघा. बघा लिंबू पिळल्यानंतर यामध्ये मी पाणी घालणार आहे. आपल्याला किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात करायचं आहे त्याची फोडणी. आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे बघा. लिंबू घातलेला आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे. तर आपण याची उकळी काढून घ्यायची आहे बघा एक. तर हे बघा आपला ढोकळा तयार आहे. असं चाकूच्या सहाय्याने त्याला असं मोकळं करून घ्यायचं आहे बघा साईडनं. तर हे बघा मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे, स्पॉन्जी. हे बघा. आता आपण याला कट करून घ्यायचंय. तर कट करून घेऊया आपण ढोकळा.
या फोडणीमध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता आपण या ढोकळ्यावरती फोडणी टाकून घेणार आहे. हे बघा. तर हे बघा तयार आहे आपला हा खमण ढोकला. मस्त असा झालेला आहे बघा ढोकला. तर हे बघा तयार आहे आपला गुजराती खमण ढोकला. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझं काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा. माझं यूट्यूब चॅनेल नवीन आहे तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.